कालिका माता कालवार संघाने आतापर्यंत 2 विजय या स्पर्धेतून संपादन केलेत। यानंतरचा सामना असेल चालू सामन्यातून विजेता आणि जोशी 11 भादवड अ। नक्कीच भादवड संघ आपण देखील तयार राहा। जाऊया आपण सामन्याच्या धावत्या समालोचनाकडे। जय हनुमान नवीन 40+ सरवली आयोजित सरपंच चषक 20-25 चा आजचा फायनल दिवस। गोलंदाज तयार होत आहेत दीपक मडवी। पहिला चेंडू तेज तर्रार टाकलाय एष्ट्यांच्या मागे अगदी डोक्यावर आपला रुमाला बांधून पाहतोय जितू गवली यांना। नक्कीच कफन बाण की उतरे 3 कप या संघाने पटकवलेत आतापर्यंत 9व्या स्पर्धेतून। इथे हा चेंडू देखील डॉट आलाय। चालू सीझनचा विचार केला तर सरवलीची ही 9वी स्पर्धा आहे आणि 8 मधून 3 फायनल जितू गवलीच्या टीमने पटकवलेत आणि 2 सेमीफायनल एकाच दिवसातून 2 फायनल आणण्याचा विक्रम मानकुलीच्या क्रीडानगरीमध्ये या संघाच्या नावी आहे। एक गाव गट आणि एक आपल्या संघटनेची फायनल। नक्कीच दोन्ही हारलेत मात्र त्याचा बदला त्यांनी घ्यायला सुरुवात केलेली आहे। एकाच दिवसातून एका स्पर्धेतून 2 फायनल सामने खेळणारा एकमेव संघ आहे जितू गवलीचा स्वयंभूस्फोट पायगाव। इथे हा चेंडू देखील शर्यतीचा वेध घेतलेला आहे। बघूया एक धाव तर लिगबाईच्या स्वरूपात कंप्लीट केली। नक्कीच आपण चर्चा करत होतो जितू गवलीच्या टीमची आणि त्यांना शुभेच्छांचा वर्षाव होतोय। जगदीश दादा मुकादम न्यू मिलन पायगाव संघाचे सिनियर खेळाडू आणि अनिल मुकादम यांच्याकडून या संघाला शुभेच्छा आलेत। जगदीश मुकादम हे विकास मुकादम यांचे मोठे बंधू आहेत। या चेंडूवर देखील एक सिंगल आली लेगबाईच्या स्वरूपात। 5 चेंडू 3 धावा दीपक मडवीचा पहिल्या ओव्हरचा शेवटचा चेंडू। सुरेंद्रजी भोईर साहेब आणि राम चौधरी साहेबांचं देखील आपण स्वागत करूया। आज या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी ते उपस्थित आहे। तिथे चेंडू पकडलाय अगदी आणि फलंदाज संजय म्हात्रे यांना धावचीत बाद केलाय जितू गवलीनं। 1 ओव्हर 1 बाद 3 अशी संत आणि शांत सुरुवात गंगामाता गुंदवली संघाकडून। नवीन फलंदाज क्रमांक 3 वर शशिकांत। अतिशय चांगली स्पर्धा ग्रामपंचायत सरवली आणि ग्रामस्थ मंडळ सरवलीची ही अतिशय चांगली क्रीडानगरी। नक्की सायकल ट्रॉफी पेक्षा सायकल चर्चित आहे या स्पर्धेमध्ये जी आम्हाला नक्कीच इथे लकी ड्रॉच्या आधारे निलेश सकाराम चौधरी यांनी स्पॉन्सर केलेली आहे आणि 2 नंबर साठी कूलर देखील आलेले आणि त्याचे स्पॉन्सर आहेत जितेश दिलीप चौधरी पत्रकार ठाणे जिल्हा यांच्याकडून लकी ड्रॉ साठी कूलर देखील आहे। हा चेंडू अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचा होता। 7 चेंडू मध्ये 3 गंगामाता गुंदवली संघाची सध्याची स्थिती। जितू गवली बॉलिंग ट्रॅक वर। इथे हा चेंडू बघूया चेंडूला खेळायचा होता लेग साइडला चेंडू चाललाय शॉट थर्डमॅनला दुसरीचा प्रयत्न सुरू आहे आणि दुसरी धाव इथे पूर्ण केलेली आहे आणि इथे फलंदाज धावचीत बाद होत आहेत गंगामाता गुंदवली संघाचे संघनायक अंकुश म्हात्रे। आता शशिकांत आणि राकेश एका बाजूला पिवळ्या कलरची टोपी आणि दुसऱ्या बाजूला लाल कलरची टोपी। या टोप्या 2 खूप फेमस आहेत या संघामधून। बघूया चेंडू त्यांच्याकडे शिल्लक आहेत 10 आणि 10 चेंडू मध्ये ते किती धावा बनवतील याचं उत्तर आपल्याला मिळेल। आज चंदन मुकदम खुश आहेत। हाताची दुखापत मला वाटतं 90% आता बरी झालेली आहे अजून नाही मात्र क्रिकेटवरचं प्रेम बघा।
जितू गवलीचे खेळाडू अगदी जितू सारखे सर्व लढवई आहेत. त्यांचा सर सेनापती जितका लढवई आहे तर नक्कीच अगदी सहकारी देखील कमी पडणार नाहीयेत. चेंडूला बॅकफुटला जाऊन कव्हर पंच केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या समोर येत आहे. चांगली फिल्डिंग. 2 धावा आलेत राकेशच्या बॅट मधून. 2 धावीने संघाची टोटल 7 वर पोहोचलेली आहे. अर्ध्या चेंडूंचा खेळ संपलाय म्हणजे 9 चेंडू टाकून झालेत आणि धावा बनले 7. 9 चेंडू अजून या इनिंगचे शिल्लक. हा चेंडू पुन्हा एकदा टॅप केलाय गली कव्हर रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूला उचलतायत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. दीपक मडवीनं काय चेंडू पकडलाय. 2 धावीने संघाची टोटल 9. मी या पिवळ्या कलरच्या टोपीचा इथे उल्लेख केला होता की गोंदवली संघामधून हे 2 खेळाडू खूप महत्वाचे आहेत. बघूया हा चेंडू चाललाय अगदी शॉर्ट फाईनला. तिथे चेंडूला अडवलाय आणि थांबवलाय. नक्कीच आमचे दोन्ही मान्यवर या स्पर्धेतून आपला निरोप घेताना सुरेंद्रजी भोईर आणि राम चौधरी साहेब. फटका शशिकांत खेळलाय. चेंडू चाललाय डीप फाईन लेग रिजन मध्ये. फक्त आणि फक्त एकच धाव. तिथे दिगंबर आहेत. नक्की चांगले दिगंबर एक खेळाडू आहेत. एकदम सरपत्तल बांधीचे आहेत. आमचे यतीश गवली आणि दिगंबर यांच्या पुढे उभे राहिले मला वाटतं दिसणार नाहीत पाठीमागून. 2 ओव्हर 11 धावा 2 गडी बाद. बघूया शेवटचे ओव्हर चंदन मोकादाम. आज संघामध्ये राकेश पाटील गैरहजर आहेत. जितू भालेकर संघामध्ये नाही आहेत. नक्कीच एक चांगला संघ जितू गवलीचा आपण पाहतोय. सध्या आम्हाला होम फोटो लाईव्हच्या माध्यमातून अनिल मुकदम जोडलेत. जगदीश दादा मुकदम देखील जोडलेत आणि त्यांनी आपल्या संघाला शुभेच्छा दिल्यात. तसेच गंगामाता गोंदवली संघासाठी केतन म्हात्रे आणि सचिन म्हात्रे हे खंदे समर्थक आहेत. सध्या गोवा पणजी टूर वर आहेत आणि तिथून या स्पर्धेचा लाईव्ह प्रेक्षेपण ते पाहत आहेत. त्यांनी देखील गंगामाता गोंदवली संघाला शुभेच्छा दिलेत. धन्यवाद केतनजी म्हात्रे, सचिन म्हात्रे. आपले सरपंच चषक 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. इथे शशिकांतचा झेल टिपलाय. बघूया धीरजनं झेल टिपलाय आणि मोठा फलंदाज बाद झालाय. नक्कीच बंटी म्हात्रे गोंदवली. तसेच आमचे 3 स्टार किशोर भाऊ म्हात्रे, राहुल म्हात्रे आणि नरेंद्र पाटील यांच्याकडून देखील गंगामाता गोंदवली या संघाला शुभेच्छा आहेत. 3 स्टार मूवीचे मालक नवीन फलंदाज आकाश भोईर. नक्की चालू सीझनचा विचार केला तर विनोददादा पाटील खूप उशिराने फलंदाजीला येत आहेत. सुरुवातीला आपण पाहिलं जेव्हा संघ जॉईन झाला अगदी सलामीला येऊन चांगली फलंदाजी करत होते. इथे एष्ट्या वाकवल्यात चंदन मुकादमना विकास आकाश भोईरेजा. नक्कीच फलंदाज बाद. आतापर्यंत पहिल्या इनिंगचे 14 चेंडू फेकलेत आणि 4 बाद 11 वर धावसंख्या थांबलेली आहे. पहिल्या सामन्यातून कुठेतरी स्वयंभू स्फोट पायगाव संघ संकटामध्ये सापडला होता. मात्र नक्की चंदन मुकादमनं तो सामना जिंकून दिला आणि तिथून मात्र आता हा सामना आणि संघ अगदी ताकदीनिशी प्रयत्न करतोय. त्याच बाबतीत आपण पाहिलं तर सोनादेवी टेमघर संघाचं देखील वीर तानाजी दापोडे संघाबरोबर अशी स्थिती होती आणि युवराजनं चांगली गोलंदाजी करून तो सामना सोनादेवी टेमघर संघाला जिंकून दिला. 2 मध्ये 4 होत्या. दिनेश पाटील दापोडे संघाच्या फलंदाजासमोर त्यांनी 2 चेंडू चांगले टाकले आणि सामना सोनादेवी टेमघर संघाला जिंकून दिलाय आणि तो संघ त्या पहिल्या दिवसातून अंतिम विजेता राहिलाय.
इथे हा फटका ऑन साइडला केलाय परेश. बघूया एक पूर्ण दुसरीचा प्रयत्न होतोय. राकेश आपल्या घरामध्ये सुखरूप. धावसंख्या 13, चेंडू टाकून झालेत 15. शेवटच्या 3 चेंडूंची इनिंग शिल्लक आहे. चंदन मुकादम हा फटका स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू चाललाय जितू गवलीच्या दिशेनं. एक पूर्ण आणि एकाच धावेवर समाधान मानलंय. धावसंख्या 14, 16 चेंडू आणि 14 धावा. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. फलंदाजीतून बऱ्याचशा संघाच्या फलंदाजांनी सामने आतापर्यंत जिंकलेत. मात्र आपण या स्पर्धेचा कालचा दिवस पाहिला तर गोलंदाजांनी काटी संघाला 4 सामने जिंकून दिलेत. हे देखील विसरून चालणार नाहीये. चेंडूला अगदी शॉर्ट फाईन लेगला अडवलाय. फक्त एक सिंगल. बघा सर्व काही जितू गवलीच्या टीमच्या बरोबर आहे. दीपक मडवीनं पाय चेंडू अडवण्यासाठी समोर केला. चेंडू त्यांना थांबला नाही. मात्र शॉर्ट फाईनलचे क्षेत्ररक्षक पुढे आले आणि चेंडूला स्टॉप केलाय. धावसंख्या 15. चांगला चेंडू बॅक टू द बॉलर असा मारा केलाय. निशांत चेंडूच्या समोर. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव अपूर्ण. फलंदाज राकेश धावचीत बाद. चालू सामन्यातून विजेता आणि जोशी 11 भादवड असा पुढील सामना असेल. दोन्ही संघांनी लक्षात घ्यायचंय. स्वयंस्फोट पायगाव आणि गंगामाता गुंदवली या सामन्यातून विजेता आणि जोशी 11 भादवड असा पुढील सामना होईल. नक्कीच या पहिल्या इनिंग मधून गंगामाता गुंदवली संघाने 5 बाद 3 ओव्हरमध्ये धावा बनवल्यात 16 आणि आता 17 धावांचं लक्ष 18 चेंडू मध्ये स्वयंस्फोट पायगाव या संघासमोर. खेळाडू कक्षामध्ये पाणी घेऊन जा. आपल्या आयोजन कमिटी बच्चू कंपनी पाणी घेऊन जा खेळाडू कक्षामध्ये. स्वयंस्फोट पायगाव संघाच्या खेळाडूंसाठी पाणी घेऊन जा. आपण बघूया 18 चेंडू आणि 17 धावा आहेत. जितू गवली आपल्या संघातील सिनियर खेळाडूंना संधी देतील का या सामन्यातून. बघूया सिनियर कोण आहेत तर एक मला वाटतं विकास मुकादम आहेत. आज भालेकर संघामध्ये असते तर त्यांना देखील सलामीला संधी मिळाली असती. अठरा चेंडू आणि 17ची गरज. ज्ञानेश्वर जिग्ने सर आपण समालोचक कक्षामध्ये जॉईन व्हा. जेव्हा प्रत्यक्ष दुसऱ्या डावाला सुरुवात होईल तेव्हा आपण ऐकूया 18 मध्ये 17 बनतील की थांबतील याचं धावतं समालोचन करतील ज्ञानेश्वर जिग्ने सर.
थँक्यू सो मच काळीराम खेणी सर. जे गोलेश्वर मास्टर 40+ संघटनेचे अध्यक्ष श्री प्रवीण म्हात्रे आणि उद्योगपती श्री नितीन बंटीशेठ म्हात्रे याचकडून गंगामाता गोंदवली संघाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. थँक्यू आमचे मित्र सन्मान्य श्री प्रवीणजी म्हात्रे, उपाध्यक्ष छत्रपती शिवबा प्रतिष्ठान भिवंडी, तसेच बंटीशेठ उद्योगपती गोंदवलीचे नितीन म्हात्रे यांच्याकडून या स्पर्धेला खास करून गंगामाता गोंदवली संघाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. या दोन्ही मान्यवरांचं, या दोन्ही बंधूंचं, राम लक्ष्मण बंधूंचं आपण या स्पर्धेमध्ये मनस्वी हार्दिक स्वागत करूया शब्दसुमनाने. थँक्यू सो मच. सो वेल, टार्गेट जे आहे ते फक्त 17 धावांचं. दीपक आणि विकास ही सलामीची जोडी. विकासला रोटेट केलेला आहे, आज बढती दिलेली आहे. जशी कामामध्ये बढती मिळते ना, प्रमोशन त्याला बोलतात, ते आज विकासला प्रमोशन दिलेले. जितू भालेकर नाही आहेत, कमी तिथे आम्ही, असं आहे विकास मुकादम यांचं. चला सुरू करा. पंच गोलंदाजीसाठी तयार होतील. संजय भाऊ यांना मी बऱ्याच वेळा गोलंदाजी करताना बघितले. होळी चषक जो खेळवला जातो दरवर्षी गोंदवली येथे, आणि नक्कीच त्यांच्या माध्यमातून अनेक वेळा होळी चषकामध्ये चांगली गोलंदाजी बघितली गेलेली आहे. आज तेच संजय भाऊ आपण पाहतोय. आणि गोंदवलीमध्ये जो होळी चषक होतो, परंपरा आहे या गावाला, जबरदस्त आयोजन नियोजन असतं, आणि त्या माध्यमातून नक्कीच वशादादा, स्वर्गीय वशादादा यांचीही आठवण होते. यावर्षी आज नसतील ते, मात्र त्यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन. एक जबरदस्त कबड्डीपटू आणि एक चांगले क्रिकेटपटू वशादादा. पहिला चेंडू खेळण्यात आला. इथे पहिल्या चेंडूवर 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. मास्टर 40+ क्रिकेट संघटनेमध्ये गोंदवली गावाकडून जय गोवळेश्वर हा संघ ही चांगली कामगिरी करतो, आणि त्याचे अध्यक्ष आहेत प्रवीण म्हात्रे. आणि प्रवीण म्हात्रे यांच्याकडून गंगामाता गोंदवली संघाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. इथे मात्र शपल क्रॉस झाले. फलंदाज फाईन लेगकडे, लॉंग लेगकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल शिवाय काही मिळणार नाहीये. खरं तर इतका मोठा संघ समोर आहे आणि मोठी धावसंख्या उभारण्याच्या ऐवजी फक्त 17 धावा टार्गेट दिलेले. तर फायनल आणि सेमीफायनलसाठी आपल्याकडे या ठिकाणी मेडल ही उपस्थित झालेले आहेत. 12 खेळाडूंना 12 मेडल, म्हणजे 24 खेळाडूंना 24 मेडल या ठिकाणी फायनल सेमीफायनलच्या मिळतील. ओ हो, क्या बात आहे. हे हात जे आहेत ते फक्त व्हॉट्सअप ग्रुपवर चालत नाही बोट, तर त्यामध्ये बॅटने पण त्या हाताने काम केलं जातं, असं विकास मुकादमनी दाखवून दिलेले. ते मेडल आपण पाहू शकता. अगदी प्रजासत्ताक दिन जवळ आलेला आहे. अनेक मेडल दिले जातील शूर सैनिकांना, वीर सैनिकांना, पोलीस बांधवांना, आणि त्यांचेच आठवण हवे असे मेडल आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये दिले जातील फायनल सेमीफायनलिस्टच्या सर्व खेळाडूंना. दीपक मडवी सारख्या फलंदाजाला डॉट बॉल करणं ही खूप उपलब्धी आहे, आणि तीच उपलब्धी इथं साध्य केलेली आहे संजय भाऊ यांनी. संजय गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा तयार होतील. समोर दीपक मडवी. हो, आणखी एक चांगला चेंडू. बॅक टू बॅक 2 डॉट चेंडू. हा अनुभव आहे. अनुभव कधीही ना उत्साहावर भारी पडत असतो. इथे तेच घडतंय बघा. आपली क्रिकेट कारकीर्द दोघांनीही नक्कीच गाजवलेली आहे. या दोन्ही खेळाडूंनी आमने सामने आहेत. एक तर ओव्हर 50, एक ओव्हर 40. यावेळी मात्र चेंडू हवेत आहे. टिपला जातोय का दीपक मडवीला? नाही. चेंडू मात्र सीमारेषेच्या पार, चौकार.
विकास पाटील गोंदवली गावचे उद्योगपती यांच्याकडूनही या स्पर्धेला तसेच खास करून गंगामाता गोंदवली संघाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. थँक्यू विकास पाटील. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं खूप खूप स्वागत आहे. विकास पाटील एक चांगले ऑलराऊंडर खेळाडू आहेत आणि चांगले गोलंदाजही आहेत. वेलकम, सुस्वागतम. तर धावसंख्या धावपलकावर या चौकाराने पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर झालेली 8 उर्वरित 12 चेंडूमध्ये करायचे आहेत 9. एक 25 ते 30 धावा असत्या गोंदवली संघाकडे तर निश्चितच टप देऊ शकले असते. निमलन शंभू पायगाव संघाला. येथे मात्र बघूया आपण दुसरा गोलंदाज कोण येतोय. गीत येतोय. गीतला चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण त्याचा संघ अडचणीत आहे. इथे जीत जर व्यवस्थित गोलंदाजी करतो तर शेवटच्या षटकामध्ये नक्कीच नेऊ शकतो गंगामाता गोंदवली संघ हा सामना. वेलकम, सुस्वागतम. या ठिकाणी सन्माननीय उद्योगपती शाखा अध्यक्ष बबनजी पाटील यांचं आगमन झालेलं आहे. वेलकम साहेब. या स्पर्धेमध्ये सरपंच चषक 2025 मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम, सुस्वागतम. बबनजी पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. शिवसेना शाखा प्रमुख सरवली शिंदे गट यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. वेलकम, सुस्वागतम. आज पाहुण्यांची मांदी आली असेल. आज भरपूर सन्माननीय पाहुणे या ठिकाणी उपस्थित होतील कारण जय हनुमान सरवली संघावर खूप प्रेम आहे या सर्वच सन्माननीय व्यक्तींचा. दरम्यान विकास याचा हा पुलचा शॉट, ताकद जास्त वापरली नाही, डोक्याचा वापर केला आणि धावसंख्या धावपलकावर 1 ने पुढे सरकली. धाव 17ची गरज. चांगला फटका आहे. मिडल ऑफ बॅट. चेंडू लॉंग लेग सीमा रेषेच्या बाहेर जातोय. 6 धावांसाठी दीपक मडवीचा करारा जवाब. फक्त 2 धावांची आवश्यकता आहे. तिथे फक्त 2 धावा हव्यात हा सामना जिंकण्यासाठी. चला लगेच टॉसला चला. जोशी इलेव्हन भादवड आणि चालू सामन्यातील विजेता संघ. बऱ्याच वैशिष्ट्याने नटलेली ही स्पर्धा. खरं तर आकर्षक ट्रॉफीज, लाईव्ह टेलिकास्ट, त्यानंतर चांगले स्टँड प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. इथे काय घडलंय? हिट विकेट. मला वाटतं ही विकेट सॅक्रिफाय केलेली आहे दीपक मडवीने. बाकीचे 45चे खेळाडू जसे विकेट बहाल करतात तशीच दीपक मडवीने विकेट बहाल केलेली आहे. रिव्हर्सचा प्रयत्न होता मात्र रिव्हर्स मारायला कुठे गेले होते? अगदी स्टंपवर. आणि पाहतोय आपण हिट विकेट दीपक मडवी बाद. धावसंख्या धावपलकावर 15 लागलेले. 2ची गरज. चला नवीन बॅट्समन योगेश. आज सगळ्यांना संधी मिळेल वाटते. नाही खरं आहे, ज्यांना कधी बॅट बॉल हातामध्ये धरायला मिळत नाही बिचारे येतात अख्खा दिवस मोडून मैदानामध्ये फिल्डिंग करतात. संघ जिंकला तर उड्या मारतात, संघ हरला तर खाली मान घालून घरी जातात. त्यांना कधी ना कधी अशी चान्स मिळणं खूप आवश्यक असते. उमेद वाढते, उत्साह वाढतो आणि इथं तेच आपण पाहतोय. नवीन बॅट्समन येत आहेत योगेश. 45च्या खेळाडूंची करून कहाणी तुम्हाला काय सांगू. जाऊ द्या, कधीतरी वेळ मिळेल तेव्हा सांगेन. ओव्हर द विकेट गोलंदाज. हो इथे मात्र त्रिफलाची क्लीन बॉल्ड. जबरदस्त चेंडू. ओके आपण नक्कीच ॲक्शन रिप्लेमध्ये कशा प्रकारे हा चेंडू हँडल केला होता. पाहू शकतो आपण नक्कीच इन स्विंग चेंडू होता. तर
क्या बात आहे, जबरदस्त. आपण पाहतोय की चेंडू स्टंपवर आदळल्यानंतर बेल्स बघा सर्कलच्या बाहेर उडाली होती. इतका वेग होता त्या चेंडूमध्ये. यादगार राहील हा क्लीन बोल्ड या गोलंदाजाच्या. कारण मला वाटतं रेकॉर्ड असेल या खेळपट्टीवर या मैदानात इतक्या लांब बेल सोडण्याचा. धावसंख्या धावफलकावर 16 झालेली आहे. एका धावेची आवश्यकता. दीपक मढवी बाद झाले, तिथे वाईडची घोषणा केली होती त्या चेंडूची पंचांनी. हो हो, काय फटका आहे, जबरदस्त. सावकार येतोय आणि बघा त्या खेळाडूच्या चेहऱ्यावर किती आनंद आहे. पूर्ण दिवस सक्सेस झाला असं नक्कीच वाटत असेल त्यांना. इतनी ज्यादा खुशी. तर पाहूया आपण नक्कीच मॅन ऑफ द मॅच कोण आहे स्वयंभू पायगाव संघाकडून. मॅन ऑफ द मॅच किरण. येस, शेवटचा चौकार मारला होता आणि त्यासाठी आपण त्यांना मॅन ऑफ द मॅच देतोय. कारण फटका अतिशय उत्कृष्ट होता या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फटक्यापैकी. तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण सन्मान्य पाहुणे बबनजी पाटील साहेब, नक्कीच शिंदे गटाचे सन्माननीय शाखाध्यक्ष आणि उद्योगपती सरवली यांच्याकडून, सरवली पाडा यांच्याकडून आपण कॅप प्रदान करतोय. त्यानंतर ट्रॉफी, हे दोन्ही जे पारितोषिक आलं होतं त्याच्यापैकी ट्रॉफी जी होती ती ट्रॉफी सौभाग्यवती सोनाली जयहिंद चौधरी माजी सरपंच याचकडून आणि कॅप प्रेमभाऊ भोईर यांच्याकडून.